तुकाई देवीला एवढं गाराणं घालूनही काही उत्तर देत नाहीये, तर काय करायचं? मातेला काहीतरी वेगळंच कोडं पडलेलं दिसतंय. माते, कौल देण्याकरता एवढा वेळ तू कधीच लावत नाहीस. माते, ते कुठे आहे याचा कौल दे. माते, तुमच्या त्या सरकारने सतत तुम्हाला मोठेपणा दाखवला, गावाला ताब्यात ठेवलं. का माहित आहे तुम्हाला? कारण त्याला गावाची संपत्ती हडप करायची होती आणि त्याने त्याचा हेतू साध्य केला. चोर आहे तो, चोर. तुमचा सरकार देवाची दागिन्याची पैसे घेऊन पळून गेलाय. एक मिनिट थांबा. देवाचा पैसा आम्ही देवळात नाही ठेवत, वाड्यावर ठेवतो, तिजोरीत. हो, वाड्यातच म्हणते. ते दागिने घेऊन तो पळून गेलाय. तुम्हाला खात्री वाटत नसेल तर चला बघायला, चला वाड्यात. चला चला ना. चला चला. काय रे, कोण आहे ती आनंदीबाई आणि का त्या अक्कादांवर चोरीचा आरोप घेते? आता सरकारच असं वागल्यावर बोलणारच ना ती. तसं म्हणजे सरकार दागिने चोरून गेलेत असं वाटतं तुला? मग नाही पळाले असं वाटतंय तुला? अरे इतकी वर्ष त्यांनी गाव सांभाळला, मग खरं कारण कोणाला तरी सांगून जायचं ना. आताच का पळकुटेपणा केला? हे बघ, त्यांनी पळपुटेपणा केला नाही, ते यातून काहीतरी नक्कीच चांगला मार्ग काढत असतील. हो, कधी? वेळ गेल्यावर? योग्य मार्ग शोधायचाच होता तर मग सांगून शोधायचा ना. आता सगळं अंगाशी आलं वाटतं म्हणून पळाले. अच्छा, म्हणजे इतके वर्ष सरकारांनी गाव चालवलं, गावाचं भलं केलं, त्यांच्यावर तुझा विश्वास बसत नाही आणि त्या बाईवर लगेच तुझा विश्वास बसला? कुणाचाही बसेल, ती आनंदीबाई बोलते ना, त्याला नक्कीच काहीतरी आधार असणार. अरे अक्कादांबद्दल गावाला तरी कुठे नेमकं माहित आहे? तेच तर म्हणतोय मी. आता ती आनंदीबाई आली आहे ना, तर ती काय करणार, सगळं खरं खरं बाहेर काढणार. म्हणून यांनी पळ काढला असणार, बाईक काय नाही. बघ, काय वाटेल ते बोलू नकोस हा. तुला पटत नाही तर तू ऐकू नकोस. हे बघ, मला काय ऐकायचं आणि नाही ऐकायचं ते तू मला समजवू नकोस. तुझ्यासारखी घाणेरडी सवय नाही मला फालतू अकलेचे तारे तोडण्याची. फालतू तारे नाही तोडत, तुला आहे तर सरकारचा पुळका. शेवटी पळालेच ना चोरासारखे. सरकारांना परत तू चोर म्हणालास ना तर 32 हातात देईल तुझी. हो, आणि मी त्या बांगड्या भरल्यात ते. अरे गप्प बसा. काय झालंय? कोणाचा काय, कोणाचा काय? गप्प खा. मनसा, तुम्हीच असं डोळ्यातनं पाणी काढलं तर कसं बरं? मग आम्हाला कोण धीर देणार? हं, आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं? कदा आतानू, ओ वहिनीनू, ओ आतानू, आतानू. अरे काय झालं तुला? अहो गावात एक म्हातारी येली आहे आनंदीबाई नावाची, आणि ती अक्कादांबद्दलच बोलतात. अक्कादांबद्दल? ती अक्कादांना ओळखते का? हो, तिचं म्हणणं तर हा का ती अक्कादांका पहिल्यापासूनच ओळखते. कोण ही आनंदीबाई? अहो तिनं गावात गोंधळ घातल्यान अहो ते सरकारांका नावं ठेवतात, नको नको ते बोलतात ते. कोण रे ही आनंदी? हा, माझ्या समोर आणून उभं कर तिला. झिंजा उपटते मेलीच्या. अक्कादा नाही तर सगळ्यांना तोंड फुटली आहेत. अहो ती तर म्हणता का मी ज्या वाड्याची मालकीन हा म्हणान. अरे देवा, मनसा. अहो ती साऱ्या गावाला जुन्या खानाखुणा पटवून देते. अक्कादा, कुठे आहात हो तुम्ही? बघा आपल्या वाड्यावरती काय अरिष्ट आलंय ते. अरे वा, आली मोठी वाड्यावर हक्क दाखवायला. मनात मांडे आणि पदरात धोंडे पडतील म्हणावं. येऊ देतं वाड्यावर, दाखवते सटवीला.
ओ बाई थांबा. मगाचपासून मला एक प्रश्न पडलाय. तुम्ही आहात तरी कोण? देवाची तिजोरी आम्ही तुम्हाला का दाखवायची? हे बघा बाई, इथे मंदिरामध्ये 4 चौघात तमाशा नको म्हणून मी तुम्हाला काही बोललो नाही. पण तुम्ही ज्या तऱ्हेने अक्कादांवर आरोप करताय, ज्या हक्काने या वाड्यात घुसायला बघताय, काय संबंध आहे तुमचा या वाड्याशी? तुम्हाला वाईट वाटेल, पण हाच प्रश्न मी तुम्हाला विचारला तर काय संबंध तुमचा या वाड्याशी? तुम्हाला खोटं वाटेल, पण या वाड्याची मालकीण मी आहे. मी आनंदीबाई बिवलकर. आणि या गावाची खोट. कोण कुठली बाई? काय गे? कोण तू? आली मोठी वाड्यावर हक्क सांगायला? आलीच तशी चालती हो इथनं. साठी बुद्धी नाठी. हे बघा, तोंडाला येईल तसं बोलू नका. तुम्हाला माहित नाहीये, मीच या वाड्याची मालकीण आहे. अरे वा रे वा, म्हणे मी मालकीण आहे आणि आम्ही कोण? नोकर का या वाड्यातले? अगं लहानपणापासून आम्ही इथे राहिलोय. आली मोठी मालकीण. आणि बाई, तोंडाला येईल ते बोलताय तुम्ही, पण अशा बोलण्यानं या वाड्यावरची मालकी तुम्हाला सिद्ध करता येणार नाही. त्यासाठी आधी पुरावे द्या आणि मग बोला. तुम्हाला पुरावे हवेत? ठीक आहे, मग कुणाला तरी तलाट्याकडे पाठवा आणि या वाड्याचे कागदपत्र घेऊन या. मग तर तुमची खात्री पटेल ना? पटेल ना? सज्जन काका, काय? अरे असं दचकायला काय झालं? कुठे? कोण? काय काय नाही. अरे तूच, आणखीन कोण? मी आपलं असंच दचकलो. तू बॅग का भरतोयस? दचकायला. काय काय बडबडतोयस? काय बडबडतोय मी? नाही, तुम्ही मुली किती प्रश्न विचारता का? गोंधळ उडतो ना मला, काय उत्तर द्यायचं ते. आधी दचकायला काय झालं, मग बॅग कशाला भरतोयस, कुठे चाललायस, कशाला चाललायस, एकदम उत्तर देताना गोंधळ उडतो ना माझा. बरं, मग पहिला प्रश्न, तू कुठे चाललायस? कुठे चाललोय? आपलं ते इथेच, आपलं ते अक्कादांना शोधायला. लाडाची गे माझी बाय ती. बरोबर, मी सरकारांना शोधायला चाललोय. मग आमचा त्यांना निरोप देशील? मी कसा काय देणार? अरे असा काय करतोस? तूच म्हणालास ना की मी अक्कादांना शोधायला चाललोय. मग हा बरोबर बरोबर. काय काय बोल, काय निरोप द्यायचा? त्यांना म्हणावं लवकर या वाड्यावर, सारे गम वाट पाहतात. आम्हाला खूप आठवण येते त्यांची. अक्कादा नाहीत ना, म्हणून आम्हाला भीती सुद्धा वाटते. हो की नाही ग? हो. ठीक आहे, मी सांगेन अक्कादांना की तुम्हाला त्यांची खूप आठवण येते. हा जा ना आता, का अक्कादा येईस तोपर्यंत इथेच थांबणार? जा, निघा. तू रागवू नकोस, जातो आम्ही. नाही नाही, रागवत नाही. तुम्ही जा, मी सांगेन. हा या मुलींना पण आत्ताच इकडे यायचं होतं.